आपल्याकडे राजकारणी म्हटलं की डोळ्यासमोर काय चित्र उभं राहतं? पांढरे शुभ्र कपडे, काळे गॉगल्स, मागे पुढे फिरणाऱ्या गाड्यांचा ताफा आणि अर्थातच करोडोंची मालमत्ता. राजकारणातील ही इमेज आता इतकी घट्ट झाली आहे की कुणी साधा माणूस आमदार खासदार झाला तरी लोक विचारतात याने अजून बंगला कसा नाही बांधला. पण आज आपण अशा एका नेत्याबद्दल बोलणार आहोत ज्याच्या हातात आता जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाची म्हणजेच भारतीय जनता पार्टीची सूत्र आली आहेत. ज्या पक्षाचे सरकार देशात आहे, ज्या पक्षाची सत्ता अनेक राज्यात आहे, त्या पक्षाचा कॅप्टन आज बदललाय. त्यांचं नाव आहे नितीन नबीन. पण खरी बातमी ही नाही की ते अध्यक्ष झाले. खरी बातमी आहे की 5 वेळा आमदार राहून, बिहार सरकारमध्ये रस्ते बांधकाम मंत्री राहून आणि आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊनही या माणसाच्या नावावर स्वतःचं हक्काचं घर नाही. होय, हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. पण निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील ही माहिती आहे. सोनं आहेत, गाड्या आहेत, पण राहायला स्वतःचं घर नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच नितीन नबीन नावाच्या वादळाचा प्रवास उलगडणार आहोत. नक्की कोण आहे ते नितीन नबीन? 45व्या वर्षी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्यामागचं गणित काय? त्यांची खरी संपत्ती किती? आणि अमित शहांचा रेकॉर्ड त्यांनी कसा मोडला? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कारण हा बदल फक्त एका खुर्चीचा नाही तर भाजपच्या नेक्स्ट जनरेशन राजकारणाचा आहे. नमस्कार, मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. सर्वात आधी समजून घेऊया ज्यांच्या खांद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी एवढी मोठी जबाबदारी टाकली ते नितीन नबीन नक्की आहेत तरी कोण? नितीन नबीन यांचा जन्म 23 मे 1980 रोजी झाला. ते मूळचे झारखंडच्या रांचीचे रहिवासी. राजकारण त्यांच्या रक्तातच होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण त्यांचे वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हा हे भाजपचे ज्येष्ठ आणि दिग्गज नेते होते. पण नितीन नबीन यांच्या राजकारणातील प्रवेश हा काहीसा दुःखद परिस्थितीत झाला. 2006 मध्ये त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत नितीन नबीन यांनी पहिल्यांदा राजकारणात पाऊल टाकलं. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. अनेकदा वारसा हक्काने राजकारण मिळतं, पण ते टिकवणं ज्याचं त्यालाच करावं लागतं. 2006 मध्ये आमदार झाल्यानंतर नितीन नबीन यांनी मागे वळून पाहिलंच नाही. 2010, 15, 20 आणि आता 2025 सलग 5 वेळा ते पाटणातील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. आणि विशेष म्हणजे 2025च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवाराचा तब्बल 51,000 मतांनी पराभव केला. ही काही साधी गोष्ट नाही. भाजपच्या इतिहासात राष्ट्रीय अध्यक्ष होणारे नितीन नबीन हे आजवरचे सर्वात तरुण नेते ठरले आहेत. त्यांचं वय सध्या फक्त 45 वर्ष आहे. यापूर्वी हा विक्रम देशाचे सध्याचे गृहमंत्री अमित शहा यांच्या नावावर होता. 2014 मध्ये जेव्हा अमित शहा भाजपचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांचं वय 49 वर्ष होतं. नितीन नबीन यांनी त्यांचा हा विक्रम मोडलाय. याचा अर्थ काय? याचा अर्थ भाजपने आता पूर्णपणे युवा नेतृत्वाकडे आपली धुरा सोपवण्याचा निर्णय घेतलाय. JP नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर कुणाला अध्यक्ष करायचं यावर अनेक महिने चर्चा सुरू होती आणि शेवटी पक्षाने एका अशा चेहऱ्याची निवड केली जो तरुण आहे, ज्याच्याकडे संघटन कौशल्य आहे आणि जो ग्रासरूट लेवलवरून वर आला आहे. आता वळूया या मुद्द्याकडे ज्याची सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. ती म्हणजे नितीन नबीन यांची संपत्ती. त्यात झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला जे प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती 3,08,00,000 रुपया इतकी आहे. आता हा 3 कोटी आकडा ऐकून तुम्हाला वाटेल की अरे हे तर खूप पैसे आहेत. पण थांबा, याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. या 3 कोटींमध्ये 1,60,00,000ची स्थावर मालमत्ता आणि 1,47,00,000ची जंगम मालमत्ता आहे. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात स्पष्टपणे नमूद केलंय की त्यांच्याकडे राहण्यासाठी स्वतःचे घर नाही. एक रस्ते बांधकाम मंत्री जो राज्याचे रस्ते बनवतो त्याच्या स्वतःच्या नावावर घर नाही. ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे. त्यांच्याकडे गाड्या कोणत्या आहेत तर त्यांच्या नावावर एक स्कॉर्पिओ आणि एक इनोवा क्रिस्टा आहे. या गाड्या राजकारणात अगदी कॉमन आहेत. या व्यतिरिक्त त्यांच्याकडे आणि त्यांच्या कुटुंबाकडे मिळून सुमारे 11 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आहेत. आता तुम्ही म्हणाल मग यांचा खर्च कसा चालतो? तर मंडळी, उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणून त्यांनी त्यांचे वेतन आणि भत्ते दाखवले आहेत. बिहार सरकारमध्ये मंत्री म्हणून त्यांना जो पगार मिळतो त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो असं दाखवलंय. चालू आर्थिक वर्षात त्यांनी 3.71 लाख रुपये कमवल्याचं सांगितलं आहे. तर त्यांच्या पत्नी डॉक्टर दीपमाला श्रीवास्तव यांनी 1.2 लाख रुपये कमवले आहेत असं सांगितलंय. म्हणजेच दोघांचं मिळून वार्षिक उत्पन्न 4 ते 5 लाख रुपये आहे. त्यांच्या नावावर कोणताही मोठा व्यवसाय, फॅक्टरी किंवा शेतीचं उत्पन्न नाही. ते फक्त बिहार पुरते मर्यादित राहिले नाहीत तर त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून पक्षाचं काम पाहिलंय. पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांची फौज तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. एवढंच नाही तर 2019 मध्ये जेव्हा सिक्कीममध्ये निवडणुका होत्या तेव्हा भाजपने त्यांना तिथे प्रभारी म्हणून पाठवलं होतं.
2024च्या लोकसभा निवडणुकीत छत्तीसगड सारख्या महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. म्हणजेच जिथे जिथे पक्षाला निवडणुकीच्या रणनीतीची गरज होती तिथे तिथे नितीन नवीन यांनी पडद्यामागून कामं केली. त्यांना मॅन ऑफ द ऑर्गनायझेशन मानलं जातं. स्थानिक पातळीवरचा कार्यकर्त्यांशी असलेला कनेक्ट आणि वरिष्ठांचा विश्वास या दोन गोष्टींमुळेच आज ते या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले आहेत. आता प्रश्न पडतो की त्यांच्या निवडीचा टायमिंग काय सांगतो. JP नड्डा यांचा कार्यकाळ संपला होता. त्यांना वारंवार मुदतवाढ मिळत होती. भाजपने आता संघटनात्मक पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. नितीन नवीन यांची ही निवड बिनविरोध झाली आहे. 20 जानेवारी 2026ला त्यांनी पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. त्यांच्यासमोर आता अनेक मोठी आव्हानं आहेत. अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुका, पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची पायाभरणी करणं. तरुण रक्ताचे अध्यक्ष असल्यामुळे पक्षाला त्यांच्याकडून आक्रमक आणि नवीन विचारसरणीच्या कामाची अपेक्षा आहे. तसेच ते बिहारमधून येतात. बिहारच्या राजकारणात सध्या नितीश कुमार यांच्या सोबत भाजप सत्तेत आहे, पण भविष्यात भाजपला बिहारमध्ये स्वबळावर सत्ता आणायची आहे. त्यासाठी बिहारचाच एक खंबीर चेहरा दिल्लीत बसवणे ही भाजपची एक मोठी स्ट्रॅटर्जी आहे. आज आपण पाहिलं की संपत्तीच्या बाबतीत ते इतर बड्या नेत्यांच्या तुलनेत खूपच साधे वाटतात. स्वतःचं घर नसलेला, केवळ पगारावर अवलंबून असलेला माणूस आज जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा अध्यक्ष होतो. ही भारतीय लोकशाहीची एक गंमत आणि एक ताकद दोन्ही आहे. सोनं आणि गाड्या असल्या तरी घराचं स्वप्न अजून पूर्ण न झालेला हा नेता आता भाजपचं घर कसं सांभाळणार हे पाहणं उत्साहाचं ठरणार आहे. JP नड्डा यांनी पक्षाला एका उंचीवर नेऊन ठेवलं. आता नितीन नवीन ती उंची कशी वाढवतात हे येणारा काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतं? वयाच्या अवघ्या 45व्या वर्षी एवढी मोठी जबाबदारी मिळाल्यामुळे भाजपमध्ये आता तरुणांना जास्त संधी मिळेल का? आणि मुख्य म्हणजे संपत्तीपेक्षा काम बघून नेत्यांची निवड होणं हे भारतीय राजकारणासाठी चांगलं लक्षण आहे का? तुमचे विचार नक्की आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि अशाच काही राजकीय विश्लेषणासाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.